का? प्रथमतः सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचं हे वर्ष मराठी वर्ष खूप सुख समृद्धीचं आणि त्यांचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण होऊ दे हीच माझी मनोकामना आहे. बघाल तर वॉर्ड क्रमांक 2मधून गावदेवीपासून आपण शोभायात्रा चालू करतो आणि आपल्या विठ्ठल मंदिराच्या पुढे गार्डनच्या इथे आपण ती संपवतो शोभायात्रा. पण मला एकच बोलायचं आहे की मराठी जे माणसं आहेत सगळेजण म्हणतात की मराठी माणसं राहिली नाही आहेत मुंबईमध्ये, तर ही एक त्यांच्यासाठी एक ओळख आहे की मराठी माणूस जिवंत आहे आणि अशा शोभायात्रा पुढेही खूप मोठ्या प्रकारच्या होतील ह्या आम्ही त्याच्यावरती लक्ष देऊ. त्यांना मी खरंच खूप मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांचं जे काम चाललं आहे विकासाची कामं चालली आहेत त्यांच्यासाठी त्यांना शुभेच्छा देते.